ऑफ द मॅच करीत या नरेश माळगावी आणि विनोद आपण देखील आपल्यासाठी देखील 100 रुपयाची कॅश प्राइज आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे चिंचोटी कामन आणि सामना अप्रतिम आपण पाहणार आहोत. यशवंतनगर टीम देखील जी सहजासहजी जरूर या मॅच मध्ये एक अप्रतिम टीम आहे. सहजासहजी समोरच्या टीमला जरूर विजयाचं समीप जाऊ देणार नाहीये. एक चांगली टीम्स आहे म्हणूनच एक चांगला टफ फाईट आणि एक चांगला रोमांस या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. डॉक्टर मनियार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच वितरित करावी नरेश माळगावी आणि विनोद घाटाळ आपण या आपल्यासाठी देखील 100 रुपयाची कॅश प्राइज आहे. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली आणि तदनंतर नरेश माळगावी याला मात्र मॅन ऑफ द मॅच हे आकर्षक टी शर्ट या ठिकाणी वितरित करण्यात येते. आणि जसं सामन्याला सुरुवात करण्यात येईल त्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत अक्षय पांडव सरांकडे. एका प्रतिम आवाज घेऊन आपण त्यांच्याकडे वळतोय. हॅलो यशवंत नगर आणि त्यांच्या विरोधामध्ये चिंचोटी अशी मॅच आपण पाहत आहे. ॲपी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र हा बॉल तिथे विकेटच्या मागे गेलाय. खूप चांगले विकेट किपिंग राहिली. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. प्रकाश तुंबडा ॲपी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहे. समोर रोहित आणि त्याच्या साथीनं अभि अशी जोडी मैदानामध्ये आली आहे. पुढचा बॉल यावेळेस अँगल क्रिएट करताना बॉलवर फिंगर रोल करणारा गोलंदाज आहे. एक मॅजिशियन आहे. चेंडूला कशा पद्धतीने कट करावं हे त्याला खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर बॉलला कट केलं, बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळालं. फलंदाजाला बीट करत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ 3 चेंडूचा खेळ समाप्ती 41 धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावर. इथे पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि त्या बोटाप्रमाणे सरळ तुम्हाला तंबूकडे जावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू माघारी येतोय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला हादरा टीम यशवंत नगरला. फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि ॲपीनं अगदी चांगली गोलंदाजी करताना फलंदाजाला शांत ठेवणं, बंदिस्त ठेवणं ते काम करत असताना तो आपल्याला पाहायला मिळतंय.
यावेळेस जर आपण पाहिलं तर चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते दाखवलं गेलंय. चिंचोटी आणि त्यांच्या विरोधामध्ये यशवंतनगर अशी मॅच आपण जवार चषक 2025च्या माध्यमातून पाहतोय. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या फेरीतील हा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यावेळेस मात्र फटका तो हवेमध्ये सजवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र जे प्रॉपर कनेक्शन असायला हवं ते कनेक्शन तेवढंसं प्रॉपर पाहायला मिळालं आणि त्याचंच कारण एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. या एकच्या मदतीनं पहिल्या ओव्हरमध्ये इथे जर आपण पाहिलं तर 3 धावा दाफलकावर आहेत आणि विकेट जर आपण पाहिली तर 1 विकेटचं पतन झालंय. चांगली गोलंदाजी त्याकरता आपल्याला ओळखलं जातं आणि इथे ती चांगली गोलंदाजी तो करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर जो मारा त्याला साध्य करायचा होता तो टप्पा तिथे त्यानं साध्य केला. ओव्हर नंबर 2 अतुल येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल असेल. जोरकस मारण्याचा प्रयत्न, इथे फ्लाइट होती, बाउन्स होता आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर बॉल देहष्टीवर जाऊन आदळलाय. चांगल्या गोलंदाजी करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर बोलवलं गेलं आणि जो विश्वास त्याच्या खांद्यावर दर्शवलाय तो विश्वास तिथे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. अचूक टप्पा, डावकुऱ्या हाताची गोलंदाजी आहे आणि त्यामुळे एक कट होणारं कॉम्बिनेशन ते तिथे तुम्हाला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका खेळला, मिड विकेट मधनं बॉल चाललाय, रिटर्न केला, तद्वर 1 रन ही धाफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं धाफलक पुढे सरकताना जाऊन पोहोचतंय ते 4 या आकड्यावर. गोलंदाजी त्यामध्ये जर डावकुऱ्या हाताचे गोलंदाज तुमच्याकडे जास्त असतील तर निश्चित त्या टीमला यश मिळतं आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिला गोलंदाज हॅपी असेल, त्यानंतर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलेला अतुल असेल. दोन्ही डावकुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्या त्यांच्याकडनं आपण मैदानाच्या आतमधनं पाहताय. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे, त्यामुळे रन्स मिळवण्याची संधी आहे. जोपर्यंत बॉल रिटर्न आला इथे 2 रन त्या सुरक्षिततेने घेतल्या गेल्या. या 2च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर. काल जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या टोटल धाफलकावर लागत होते आणि चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. आज थोडंसं एकतर्फी क्रिकेट ते पाहायला मिळतंय. प्रतिकार तो पाहायला प्रेक्षक येतात, तो पाहायला मिळाला तर मग मनोरंजन होतं आणि क्रिकेट ज्यामध्ये कोण जिंकतंय कोण हारतंय ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महत्वाचं नाही, तिथे प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होतंय ते महत्वाचं आहे. कारण या क्रिकेटला या खेळाडूंना जी ओळख मिळाली ना ती या टेनिस बॉल क्रिकेटशी जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजामुळे. यावेळेस मात्र हा बॉल जमिनी लगत आलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील्ड करेल, थोडंसं फंबल मिसफील्ड पाहायला मिळेल आणि त्याचा फायदा इथे 2 रन मध्ये होईल. या 2च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 8 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. आपटून टाकलेला बॉल तिथे खेळणं थोडंसं कठीण गेलं. शॉर्ट फाईन लेग मध्ये चुकी झाली आहे आणि या चुकीचा भुगतान तुम्हाला रन्स मध्ये करावं लागेल. बघा अगदी 3 खेळाडू होते, एकानं चुकी केली, तोच दुसऱ्याने केली, दुसऱ्याने केली, तीच तिसऱ्याने केली आणि त्या चुकीची होणारी पुनरावृत्ती, त्यामुळे या रन्स मेड झाल्या, मॅन्युफॅक्चर झाल्या आणि धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचतंय ते 3 धावा आल्या, काय यावर 2 आल्या, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 10 या आकड्यावर. 2 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही जर आपण पाहिलं तर
2 षटकं इथनं शिल्लक आहेत. यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न असेल का, मात्र रोखलं गेलंय. एकावरच समाधान मानावं लागेल. काजा आज आम्हाला दिसत आहेत. काल जवारचा गट असताना काजा थोडेसे अदृश्य होते, मात्र आज ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि निश्चित काजा तुम्हाला जवार 11 मध्ये पाहायला मिळतील. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हे क्षेत्ररक्षकाला देतोय गुंगारा. चाललाय तिथे सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल यावेळेस सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. नव्या ओव्हरची सुरुवात जर आपण पाहिली तर चौकार आलाय. 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतं. यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. मला वाटतं बॅटची इनसाइड होती आणि त्यामुळे पंचांनी नाकारलं तिथे, कारण बॅटच्या आतल्या भागाला लागल्यानंतर हा बॉल बॉडीला ब्रश करून तिथे वळाला. त्यामुळे जर आपण पाहिलं तर 1 रन मिळाले आणि 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 16 या आकड्यावर. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब, ज्यांची ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अगदी मोठी पर्वणी जवारकरांकरता या गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबनं उपलब्ध केली आहे. चांगला बॉल, आडव्या पट्ट्याचा वापर करायचा होता. बॉलला हवेमध्ये उडवायचं होतं, मात्र चेंडूवरची नजर ती घट्ट ठेवू शकला नाही. मानातनं तलवार बाहेर, मात्र वार खाली. डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिकार होणं गरजेचं आहे. 40च्या जवळपास पोहोचणं ते या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतोय. जोपर्यंत फील्ड केलं, एक तर मिळाली, डबल करता कॉलिंग आहे आणि तिथे कलेक्शन मध्ये चुकी झाली. 2 रन इथे पुण्याच्या एकदा पळून पूर्ण केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली एकंदर 18 या आकड्यावर. 3ऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये ॲपीनं 3 धावा दिल्या, ज्यामध्ये एक वाईटचा समावेश. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 7 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर इथे 8 आल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही शिल्लक आहे. बॅटची कडा, सर्वांनाच गुंगारा आणि तदनंतर फास्ट आउटफील्ड मधनं बॉल गेलाय थर्डमॅनच्या बाहेर. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. बॅटची आउटसाइड एज होती. विकेट कीपर, त्यानंतर फ्लाइंग स्लीप, सर्वांना गुंगारा दिला. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडूंना तिथे पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल ती रेस जिंकला आणि निघून गेला सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झाला. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 4 न वाढताना पुढे सरकताना जाऊन पोहोचते ती 22. नवीन गोलंदाज वैभव येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पेस जनरेट केलाय. पेस च्या मदतीने फलंदाजाला बीट करतात. पेस नुसता नाहीये, त्याबरोबर खांद्यावर कंट्रोल आहे. टप्पा जर तुम्ही पाहिला ना तर तो सुधारित आहे. ऑफस्टंपच्या बाहेर पुढे खेळवलं जात आहे. फलंदाजाला अतिरिक्त मेहनत करायला, अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पाडलं जात आहे. ते खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. चांगला बॉल खाली राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. आणखी एकदा निर्धावाच्या स्वरूपानं ज्या करता वैभवला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलाय ती कामगिरी अगदी चोखपणे यशस्वीरित्या बजावत असताना वैभवला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय.
2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. दोन्ही बॉलवर त्यानं रन खर्च केलेले नाहीये. चिंचोटी कामन हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथे जर आपण पाहिला तर चुकी होत असताना खूप सारे खेळाडू या विभागातनं या गावातनं येतात. कामन चिंचोटीमध्ये वाईटचा इशारा. एक गाव एक संघ जर आपण पाहिला तर एक तगडा संघ कामन चिंचोटी आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये अकबर असेल, राहिल असेल. खूप चांगला खेळ या टीमनं सातत्यानं दाखवलाय. सध्या यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न नाहीये. एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकताना धावून पोहोचते येते 25 वर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. लो स्कोरिंग मॅचेस आहेत आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. क्लीन बोलच्या स्वरूपानं माघारी परतवलंय बॅटरला. काय अप्रतिम गोलंदाजी वैभव सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे, वेग प्रचंड आहे आणि त्यामुळे फलंदाज तो मैदानाच्या आतमध्ये हतबल आणि हताश पाहायला मिळाला. आणि याचमुळे इथे त्रिफळा उद्ध्वस्त होत असताना विकेट मिळाली वैभवला. टीम चिंचोटी कामन जर सध्या आपण पाहिली तर या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. धावफलकावर धावसंख्या 25 असताना आणखी एक गडी तंबूच्या आसराला परतलाय. पुढचा बॉल एक विजयी संघाची चिठ्ठी कुठे टाकली बघ. या इथं मॅच संपत लगेच टाकून लगेच. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तोही विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. निर्धावच्या स्वरूपानं आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पहिली मॅच कोण जिंकला? पहिली मॅच कोण जिंकला? आखर जिंकली तुम्ही घे ना. यावेळेस विकेटच्या मागे एक सिंगल इथे मिळते आणि एक सिंगल ना इथे पूर्वार्धाचा खेळ संपलाय. या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या लागली गेली 26. विजयाकरता 27 धावसंख्याची गरज आहे. या 27 धावा चिंचोटी संघ कशा पद्धतीने धावफलकावर जोडतोय ते आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण लॉट्स टाकणार आहोत. चला चालू सामन्यातील एक प्रतिनिधी आपण इथे यायचे आणि आखर संघाचा प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा. एक चिठ्ठी जी उचलली जाईल ती इथे सुमित फायटर बरोबर खेळताना पाहायला मिळेल आणि एक मे टीम जी आजच्या दिवसात आजच्या या रात्रीतली शेवटची मॅच खेळेल. चला टीम सुमित फायटर आणि आखर दोन्ही टीमना टॉस करण्याकरता यायचंय. विजय संघाला बाय मिळते. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळण्याकरता इथे यातील विजयी संघ जे क्वालिफाय होतील, जो टीम ही मॅच जिंकेल ती आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळेल. कॅप्टन लगेचच संपर्क साधायचा आहे. टीम सुमित फायटर कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता यायचं. 2 मॅचेस बाकी आहेत. निर्धारित वेळ आपण जे टार्गेट ठेवलं होतं 1:30च्या दरम्यान स्पर्धा ही एंड झाली पाहिजे. अगदी त्या वेळेत आपण
1:30च्या दरम्यान ही स्पर्धा आज संपवू शकू, हीच योग्य वेळ आहे. 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला व्ह्यूअर्स सुद्धा चांगले मिळतात, मॅच सुद्धा चांगल्या होतात आणि जो एक कंटाळा असतो ना तो येत नाही कोणालाही. त्यामुळे अगदी त्या वेळेत आपल्याला स्पर्धा कंप्लीट करायची आजच्या दिवसाची आणि त्यामुळे विनंती करतोय सुमित फायटर कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर लगेचच टॉस करण्याकरता यायचे. सुमित फायटर कॅप्टन. यावेळेस पहिला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये ओपन करण्याकरता आलेत. फलंदाजी करण्याकरता फलंदाज प्रकाश आणि त्याच्या साथीनं कल्पेश ॲपी जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. वेळ 15 मिनिटाची आहे, ज्यामध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. प्रत्येक टीमला आम्ही 3 निर्धारित वेळ देतो ना आतापर्यंत प्रत्येक टीमनं अगदी त्या वेळेत षटकं पूर्ण केली आहेत. ऑफ्टमॉन एक बॉल तिथे थोडासा खाली राहताना आपल्याला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला. ॲपीच्या बॅटमधला बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. इथे चेंडू सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4 चांगले रिव्हर्स खेळले आज ॲपीनं या मॅच मध्ये. या आधीच्या मॅच मध्ये रिव्हर्सच्या माध्यमातून खूप चांगले फटके कनेक्ट करताना पाहायला मिळालाय आणि एक चांगला फटका इथेही ॲपीच्या बॅटमधनं रिव्हर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या 5 वर. आखर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय ही कळवायचा. या दरम्यान बिटवीन द गॅप बॉल पुण्याच्या एकदा सीमारेषेच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. इथे जव्हार चषकचा एक चांगला नेत्रदीपक स्ट्रोक. चौकार. 4 टीम आखर आपला जो निर्णय आहे तोही आपण आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र खूप चांगला फटका ॲपीनं पुन्हा एकदा सजवलाय. बॅक टू बॅक तिसरा हा दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक. चौकार. 4 याआधीही ॲपीच्या बॅटमधनं तुम्ही खूप चांगली बॅटिंग पाहिली होती. यावेळेस ही ॲपीनं खूप चांगला परफॉर्म केलाय. आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून त्यानं सलग 3 चौकार इथे खेचलेत. या 3 चौकारांच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती फ्लाय झाली आहे 13 या आकड्यावर. या मॅचच्या दृष्टीनं अगदी भक्कम सुरुवात इथे चिंचोटीने केली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. इथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन आहे. अखरनं इथे नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याकरता टीम सुमित फायटर ला त्यांनी प्राचारण केलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 13 धावा. विजयाकरता अजूनही 14 रन्स बनवायचे आहेत. ओव्हर नंबर 2 करता झाले परिवर्तन. नवीन गोलंदाज अक्षय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय आणि त्याला रोखावं लागेल, शांत ठेवावं लागेल. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि तो वेग त्याला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवत असताना फलंदाजाला जखडवावं लागेल, बंदिस्त करावं लागेल. कारण पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना जी फलंदाजी अपेक्षित होती ती फलंदाजी त्याचे संघ सहकारी करू शकले नाही आणि त्यामुळे टीम आता ती एक धोक्याची घंटा तुमच्या आजूबाजूला वाजत राहते ना. अगदी त्या सिच्युएशन मध्ये कारण इथनं मॅच वाचवण्याकरता विकेट्स हा एकमेव पर्याय तुमच्या समोर उभा आहे. चांगला बॉल अगदी फुल्लर लेंथवर चेंडूला पिच केलं होतं. खोदून काढलं त्या बॉलला आणि डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा. चांगली विकेट वरची दौड ती पाहायला मिळाली. धावा मिळवण्याची भूक तुमच्या मनामध्ये असली पाहिजे आणि ती धावा मिळवण्याची भूक आपण या दोन्ही फलंदाजांमध्ये सध्या मैदानात पाहत आहे. 2 रन्स इथे कंप्लीट केले आणि 2च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 15 या आकड्यावर.
येणारे इथनं जर आपण पाहिले तर 5 चेंडू या ओव्हरचे अजूनही शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने चांगला फटका जमिनीवर खेळत हा बॉल जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल तिथे मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 16 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र चांगला बॉल, चांगली गोलंदाजी करतोय. गुणवत्ता आहे या गोलंदाजाकडे आणि त्या गुणवत्तेचं प्रदर्शन सध्या तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. यशवंतनगर या टीम कडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग करताना एक टोटल उभी करेल आणि कडवा संघर्ष तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र थोडीशी निराशा केली फलंदाजांनी. 24 बॉल मध्ये त्याने 26 धावा जोडल्या, 27चं आव्हान दिलं आणि त्याचा पाठलाग करताना एपीनं अगदी चांगली सुरुवात. 3 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने फटका सजवलाय. एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. चांगली फिल्डिंग. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि सिंगल डबल्सही जर इथनं आल्या ना तरीही या मॅचवर कुरघोडी करता येईल हे ठाऊक आहे. तिथे चिंचोटीकरांना आणि त्याच अनुषंगानं एक सिंगलवर लक्ष केंद्रित केलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 वर जाऊन पोहोचली आहे. इथनं आता विजया करता जर आपण पाहिलं तर 10 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू नजरेतनं हटला आणि विकेट किपर जाण्यामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो प्रगतीपथावर येत असताना पाहायला मिळेल. समोर स्ट्रायकर एंड कडनं कल्पेश आहे. थोडस स्ट्रगल त्याच्याकडनंही पाहायला मिळालाय. मोठा फटक्याचा प्रयत्न त्याने केलाय. त्यातला एकही बॉल प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाहीये. पुन्हा एकदा तेच चित्र आहे. बॅट अँड बॉल मधला जो संपर्क आहे योग्य त्यानं घडवणं ते इथे जमलं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपानं ओव्हर समाप्त झाली. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे पूर्णत्वाला आला आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकही विकेट न गमावता 17 धावा. दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं आता 8 धावसंख्येची इथनं गरज आहे. 8 बनवायचे आहेत. या आधीच्या मॅच मध्ये जेव्हा तिथे आपण मॅच पाहिली होती संध्याकाळच्या सत्रामध्ये 6 बॉल मध्ये 9 धावा त्या डिफेंड झाल्या होत्या. तसंच एखादं चित्र इथेही प्रकट होऊ शकतं. त्यामुळे ज्याही रन्स आहेत त्या वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या दरम्यान मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते प्रॉपर नाहीये. एक डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. विजयाकरता अजूनही 8 धावा. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू आणि 8 धावा या मॅच मध्ये जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. कठीण आहे मात्र अशक्य नाहीये. शक्य करण्याकरता परिश्रम घ्यावे लागतील. एक धावेला मोहताज करावा लागेल. इथे एक सिंगल मिळवली गेली आहे. डबल करता प्रयत्न धोकादायक असू शकतो आणि त्यामुळे हा कॉल योग्य होता आयपीकडनं. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून 20 वर. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायच्या आहेत 7 धावा. थोडीशी शांतता आहे मैदानामध्ये कारण मॅच जर आपण पाहिली तर कमी टोटलची आहे. जेव्हा टोटल मोठी असते ना तेव्हा प्रेक्षकांची उत्कंठा, मग षटकार चौकारांची आतिषबाजी, ते मोठे फटके, क्रिकेटला ते एक वेगळी जान आणतात.
क्रिकेटमध्ये जोश, उत्साह, प्रेक्षकांचं मनोरंजन या सर्व गोष्टी मॅटर करतात. 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 21 आहे. सिंगल डबल्स त्याच येत आहेत. मोठ्या फटक्याचे सर्व प्रयत्न शांत आहेत. आज सर्व लो स्कोरिंग मॅचेसकडे आपण वाटचाल झालेली पाहिली आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला, तिथे पुन्हा एकदा जमिनीवर दंदन करत चाललाय क्षेत्ररक्षक, आलाय स्क्वेअर लेग मधनं आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आहेत. त्यामुळे इथे अपघात होतोय. माघारी परतावं लागेल कल्पेशला. विकेटचं बदल होतंय. खेळाडू बाद. येणारी 7 चेंडू इथनं शिल्लक आहेत आणि विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर लवकर यायचंय मैदानामध्ये. प्रत्येकाला एक वेळ दिलेली आहे. नवीन फलंदाज अतुल आलाय. एक डावकुरे हाताचा खेळाडू आहे. लेफ्ट हँडर शेवटचा बॉल या ओव्हरचा तो प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बघूया कशा पद्धतीने खेळ करेल. आता दोन्ही लेफ्टी बॅटर ते मैदानामध्ये आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र आले चांगला प्रहार. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. डबल करता कॉलिंग आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर योग्य थ्रो. ऍपीला माघारी जायला भाग पडला. आता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 6 आणि या 6 बॉल मध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 4. 6 चेंडू आणि 4 धावा या मॅचचं समीकरण आहे ते तुम्हाला जुळवायचं आहे. सहा चेंडूचा खेळ विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. चला 3 ओव्हर झाल्या म्हणजे तुमच्यावरचे जी वेळेचं बंधन होतं ते संपलंय असं नाही. 3 ओव्हर तुम्ही निर्धारित वेळेत टाकल्या मान्य आहे. मात्र त्यानंतर शेवटच्या षटकाकरता जास्त वेळ घेऊ नका. आपण प्रत्येक टीमला 15 मिनिटं दिली आहेत पहिल्या 3 ओव्हर करता आणि आतापर्यंत प्रत्येक टीमनं अगदी त्या नियमाचं उल्लंघन केलेलं नाही आहे. निर्धारित वेळेत सर्वच टीम ओव्हर टाकतायत. त्याबद्दल या स्पर्धेशी जोडलेल्या गेलेल्या प्रत्येक टीमचा मनपूर्वक धन्यवाद. शेवटचं षटक 4 धावसंख्येची गरज आहे. फिल्डिंगचं बंधन कसं असावं त्याकरता थोडंसं डिस्कशन आणि त्यानंतर षटकाला सुरुवात. चांगला बॉल, तेवढा चांगला खेळ. इथे 1 रन वाचवायला हवी होती. क्षेत्ररक्षक लावला होता. ज्या गोष्टी करतात त्या क्षेत्ररक्षकाकडनं ती कामगिरी झाली नाही तर मग तो कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो थोडासा डाऊन होतो. जर तिथे बॉल अडवला असता, रन वाचवली असती ना तर क्षेत्ररक्षकांच्या मनात एक उत्साह निर्माण होतो. गोलंदाजाच्या मनात ते एक कुतूहल निर्माण होतं. पहिला डॉट आलाय त्यामुळे मी या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करू शकतो. त्यामुळे क्षेत्ररक्षकाची साथ ती खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. ती जर ती योग्यतेने मिळाली तर मग मॅच रंगतदार होतात, रन्स वाचवल्या जातात, विजयाकरता त्याची मदत होते. हॅपी करता हा बॉल तिथे निर्धाव आलाय. मी म्हटलं ना पहिला बॉल जर डॉटच्या स्वरूपाने आला असता ना तर आणखी जास्त रंगत पैदा करता आली असती. 1 ओव्हर मध्ये 4 रन, 3 रन डिफेंड होतात. मात्र त्या मी करू शकतो ना हा कॉन्फिडन्स लेवल आणि तो तुमच्याकडे असला पाहिजे. तर मग त्या रन्स डिफेंड करताना तुम्हाला मदत मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अभि आपल्या षटकातील 3रा बॉल. समोर हॅपी उभा आहे. चला मॅच सुरू ठेवा. अभि आणि हॅपी या दोघांमधला खेळ, या दोघांमधला संघर्ष तो इथे शिकेला पोहोचलाय. चांगला फटका. एक सिंगल तर जरूर मिळेल. डबल करता इथे प्रयत्न असेल का? माघारी परतवलंय. इथे मॅच कठीण करण्याचा प्रयत्न केलाय जरूर. येणारे बॉल शिल्लक आहेत 3
आणि विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 2. 3 बॉल 2. एक चेंडू जर इथे निर्धाव आला ना मॅच ऑन होईल. 50-50 मध्ये येईल. सध्या ती 70-30 मध्ये आहे. 70% चान्स इथनं चिंचोटी संघा करतायत, मात्र 30% जागा अजूनही आहे. एक बॉल जर इथे डॉट आला ना तर मॅच मध्ये जागा निर्माण होऊ शकते. आत आला बॉल, तिथे वे क्षेत्ररक्षक, त्याची कामगिरी खराब राहिली. हे चुकी तुम्ही केली आहे ती. 1 रन आली आहे. दुसरीच्या प्रयत्नारित्या विकेट आहे ती. आता स्कोर लेवल झालाय. 2 बॉल 1 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इथे काय या 2 बॉल मध्ये 1 रन डिफेंड केली जाईल. चला नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये यायचंय. वैभव येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. चांगला फलंदाज म्हणून त्याची ही एक स्वतःची ओळख आहे. मात्र प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये चुका होतात. ते म्हटलं जातं ना, प्रेशर कुकर मध्ये आला तर शिटी वाजते आणि प्रेशर मैदानात आला की चुका होतात. त्यामुळे त्या प्रेशर मध्ये जर एखादी चूक इथे घडली तर ही मॅच रंगतदार स्थितीकडे जाऊ शकते. येणारे बॉल शिल्लक आहेत 2. विजयाकरता 1 धावसंख्येची गरज. प्रेक्षकांना मैदानाकडे खिळवून ठेवणारी गोलंदाजी अभिनय केली आहे, त्याबद्दल त्याचं निश्चित तारीफ असेल. कारण 6 बॉल मध्ये 4 तिथे प्रेक्षकांच्या मनाशी असं एक चंग बांधलेला असतो ना की इथे ही टीम विजयी होणार आहे फलंदाजी करणारी. मात्र तिथे प्रेक्षकांची उत्कंठा शेवटच्या काही बॉल पर्यंत तशीच जागरूक ठेवणं, ही कामगिरी अभिनय निश्चित केली या ओव्हरमध्ये. 2 बॉल 1 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडकडे वैभव आहे आणि इथे कलात्मकतेनं ही 1 रन कंप्लीट केली. इथे ही मॅच टीम चिंचोटीनं जिंकली आहे. विजयाच्या शुभेच्छा असतील टीम चिंचोटीला. हार्ड लक टीम यशवंतनगर. पूर्वार्धामध्ये 35च्या जवळपास जर रन झाले असत्या. गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला आहे आणि या चांगल्या अटॅक बरोबर मॅच निश्चित रंगतदार करता आली असती. मात्र चुका होतात, त्या चुकांमधनं शिकत अनुभवानं यशाकडे पाऊल टाकणं गरजेचं आहे. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे पुनश्च एकदा प्रकाश तुंबडा. ॲपी या ॲपी मॅन ऑफ द मॅच ची जी जर्सी आहे ती आपल्याला इथे वितरित केली जाईल. ॲपी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नवा सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूनं टीम अखार आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळण्याकरता टीम सुमित फायटर. या 2 टीम मध्ये हा संघर्ष, हा लढा कशा पद्धतीने होईल, कशा पद्धतीने ही मॅच रंगेल हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर करूयात आणखी एकदा बदल. आपल्या सोबत किरण खानजोडे हे मायक्रोफोनवर जॉईंट होतील.